ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंबरनाथ पूर्वेच्या गावदेवी आणि पश्चिमेच्या चिंचपाडा भागात पालिकेच्या माध्यमातून शिवप्रेरणा ग्रंथालय उभारण्यात आलं असून त्यात विविध विषयांवरील लाखो पुस्तकं वाचण्यासाठी उपलब्ध आहेत। शालेय विद्यार्थ्यांनी आपलं शाळेचं ओळखपत्र दाखवून या वाचनालयामध्ये मोफत पुस्तक वाचावीत आणि वाचनाची आवड जोपासावी असं आवाहनही यावेळी ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आलंय। सध्या जो महावाचन पंधरवडा सुरू आहे त्या निमित्ताने आपण 3 दिवसांचा महावाचन उत्सव ठेवला होता, ज्याच्यामध्ये 4 शाळा अंबरनाथ शहरातल्या सहभागी झाल्या आणि जवळपास 170 विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी झाले। मग त्यात आपण सामूहिक वाचनाचं आयोजन केलं होतं। शिवाय विद्यार्थ्यांना मोठ्याने वाचण्याची सवय व्हावी यासाठी त्यांना इथे व्यासपीठ आपण उपलब्ध करून दिलं मोठ्याने वाचन करण्यासाठी। आणि आपल्याकडे 2 पाहुणे या 3 दिवसामध्ये भेट देऊन गेले, ज्यांनी वाचन कौशल्य असेल किंवा वाचन संवाद असेल तो त्यांनी इथे त्यांच्याशी साधला। त्यात एक रंगकर्मी सुधीर चित्ते जे स्वतः लेखक संपादक आहेत ते इथे आले होते आणि त्याचबरोबर ग्रंथपाल निवेदक आणि वृत्तनिवेदक असलेले अमेय रानडे यांनी देखील विद्यार्थ्यांशी इथे खूप उत्तम संवाद साधला। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शिवप्रेरणा ग्रंथालय इथे स्थापन झालं आणि ह्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी त्यासाठी या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आपण विशेष करून राबवला। निखिल चव्हाण, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।